नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण बघा एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय गोटातून मोठी बातमी. महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक सद्यस्थितीत होणं महत्त्वाचं असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय. सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नाही, त्यामुळे इंडिया आघाडीची देश पातळीवरील पुढची रणनीती नेमकी काय हे ठरवण्यासाठी बैठक होणं गरजेचं असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं काय कसं लढायचं हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर मित्रपक्षाच्या अधिकृत भूमिकेनंतरच ठरवणार असल्याचंही ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वेदांत नेब आपल्याला सोबत अधिक माहिती देण्यासाठी आहेत. वेदांत, मविया बाबतीत काहीही न बोलता इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल उद्धव ठाकरे बोलतायत, काय अर्थ घ्यायचा याचा? खरं तर याचा अर्थ असा घ्यायचा की देश पातळीवर विरोधकांनी एकत्र येऊन एकत्र मुद्द्यासाठी समोर आलं पाहिजे आणि तशा प्रकारची रणनीती ही इंडिया आघाडीनं मांडली पाहिजे आणि त्यासाठी बैठक आवश्यक आहे. आणि इंडिया आघाडीची जी लोकसभेनंतर बैठक झालेली नाही ती तातडीनं घेणं आवश्यक असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं, इंडिया आघाडीनंतर महाविकास आघाडी राज्यात विधानसभा निवडणूक लढली, मात्र त्यानंतर कुठेही इंडिया आघाडी सक्रिय आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे देश पातळीवर जर मुद्दे विरोधकांनी उचलून धरायचे असतील तर इंडिया आघाडीमध्ये एकमत असणं आणि इंडिया आघाडी मिळून या सगळ्या विरोधात प्रश्न उभारणं यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणं आवश्यक आहे. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. शिवाय बिहारची निवडणूक आहे. बिहारची निवडणूक जरी इंडिया आघाडी शिवसेना लढत नसली तरी इंडिया आघाडीची बैठक त्या अनुषंगाने व्हायला हवी. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला असता महाविकास आघाडीमधील जे वेदांत, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. अतुलजी, उद्धव ठाकरे म्हणतायत की मविया नव्हे इंडिया आघाडीची बैठक, याचा अर्थ काय काढायचे? नाही, आता याच्यामध्ये एक स्पष्ट असं आहे की इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी झालेली होती, राष्ट्रीय विषयांवर झालेली होती आणि राज्यांमध्ये लढायचं असेल तर वेगळ्या पद्धतीचा विचार होता. ते आपला महाविकास आघाडीची निर्मिती जी 19 मध्ये झालेली होती. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे त्या संदर्भामध्ये इंडिया आघाडीची बैठकीची काही गरज आहे असं मला वाटत नाही. असं काही त्या संदर्भामध्ये विचार आजपर्यंत झाला नाही की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची बैठक व्हावी, कारण वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे पक्ष इंडिया आघाडीचे घटक आहेत. महाराष्ट्राचा इथपर्यंत प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये काय निर्णय घ्यायचा असेल विधानसभेचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा, हा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच होऊ शकतो. आणि त्याच्याविषयी महत्वाची गोष्ट अशी आहे की काँग्रेसनी पहिलेच भूमिका स्पष्टपणे घेतलेली आहे की जिथपर्यंत आपल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रश्न आहे तर राज्यातले स्थानिक नेते जे आहेत त्या महानगरपालिकेतले, जिल्हा परिषदेमधले, त्यांचा याच्यामध्ये काय विचार आहे, त्यांना आघाडीमध्ये लढायची आहे की स्वतंत्र लढायची आहे, कसं लढायचं आहे हे ठरवून मग वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय. अतुलजी, एका अर्थानं उद्धव ठाकरेंची ही एक प्रकारे टीकाही मानावी लागेल. त्याचं कारण इंडिया आघाडीचे मेन कन्व्हेनर, निमंत्रक ही काँग्रेस पक्ष आहे, सगळ्यात मोठा पक्ष, 100 खासदारांचा काँग्रेस पक्ष आहे. मग अजूनही इंडिया आघाडीची काही बैठक नाही तर मग कसा सूत्र ठरवलं जाणार पुढचं? नाही, तो एंटायरली खूप वेगळा विषय आहे. इंडिया आघाडी जो आहे, मी तुम्हाला सांगितलं की केंद्रीय विषय जे आहे त्याच्या अनुषंगानं जसं इंडिया आघाडीच्या बैठकी होत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. कारण की पार्लमेंट जेव्हा सुरू असते आणि पार्लमेंटच्या पहिले त्याची बैठक होत असते, पार्लमेंटला रोज सकाळी जी आहे ती इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांची बैठक ही खरगे साहेबांच्या आणि राहुल गांधी आहेत त्यांच्या चेंबरमध्ये ही होत असते. इंडिया आघाडीच्या बैठकी होत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. अतुलजी, धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली यासाठी. वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देत होते. धन्यवाद वेदांत.